नमस्कार. सॉरी तर मंडळी, मस्त अशी आपली मुंबई अशी बाईक राईड झालेली आहे आणि श्री रामांचं दर्शन सुद्धा मस्त अगदी सुंदर झालेलं आहे. संपूर्ण स्वर्ग नगरी आहे. तर मंडळी, आपण अयोध्येपासून थोडासाच प्रसाद आणला होता, म्हणजे मुंबईला आपल्या नातेवाईकांना वगैरे देण्यासाठी. तर इथे आल्यानंतर थोडासा डिसिजन माझा चेंज झालेला आहे. तर सांगायचं असं की आपली जेव्हा जर्नी सुरुवात झाली तेव्हा आपले काही सबस्क्रायबर तर त्यांनी आपल्याला थोडीशी का होईना मदत केलेली आहे आणि ती मदत माझ्यासाठी लाख मोलाची ठरलेली आहे. कारण चला सविस्तर बोलूया त्याविषयी. आणि आता हा जो प्रसाद आहे ना, तो मी अयोध्येवरून घेतलेला आहे आणि हा कोणाकोणासाठी आहे आणि याचा आपण कोणाकोणाला मला कुरिअर सुद्धा करायचा आहे प्रसाद. तर ते व्हिडिओच्या शेवटी तुमच्याशी डिस्कस करतो. तर आता या व्हिडिओमध्ये एकंदरीत खर्च किती झालेला आहे आपल्या राईडसाठी, त्याच्यामध्ये आपला राहायचा खर्च, पेट्रोलचा खर्च, त्याच्यानंतर आपल्या मुख्य खाण्याचा खर्च, हे 3 खर्च मेन असतात जेव्हा तुम्ही घरापासून कुठल्याही डेस्टिनेशन साठी निघता. तर आता त्याच्यावर डिस्कस करूया. आणि हा जो प्रसाद आहे तो मी थोडासा बाजूला ठेवून व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतो की कोणी कोणी कशी मदत केलेली आहे आपल्या राईडसाठी, माझी ही राईड सक्सेसफुल करण्यासाठी. तर त्यांना हा प्रसाद देणं हे माझं परम कर्तव्य बनतं. तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपले सुरुवातीपासूनचे जे ब्लॉग्स आहेत, मोटो ब्लॉग्स, तर नक्की बघा, नक्की तुम्हाला आवडतील. आणि तुम्हाला सुद्धा राईड करायची असेल तर तुम्हाला सुद्धा रूट मॅप साठी उपयुक्त ठरतील. तर चला, जरा वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो व्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर जसं की तुम्ही आपले मुंबई अयोध्या मुंबई ब्लॉग बघितलेत आणि त्याला सुंदर असा प्रतिसाद दिलात, तर त्या एकूण 3200 किलोमीटरच्या राईडसाठी किती काय खर्च आपल्याला आलेला आहे तो मी थोडक्यात तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर हा ब्लॉग तुम्ही स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी ज्या ज्या सबस्क्रायबर्सनी आपल्याला थोडी का होईना मदत केलेली आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण रामलल्लाचा प्रसाद कुरिअर करणार आहोत. तर चला, जरा वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आपल्या सबस्क्रायबर्स पैकी बरेच जण हे रायडिंग्स लवर्स आहेत. तर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की आम्हाला सुद्धा राईड करून, आमची 110 सीसी बाईक आहे, 125 सीसी बाईक आहे, तिला घेऊन आम्हाला अयोध्या राईड करायची आहे, तर त्यासाठी मार्गदर्शन कर. मंडळी, आपल्या सगळ्यांचीच एक मुख्य गरज म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा, याच्याशिवाय आपलं काहीच चालू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला राईड करून जायचं असेल, तुम्ही रायडर असाल किंवा तुमची सुरुवात असेल, तर हीच गरज तुम्हाला तिथे लागणार आहे. म्हणजे अन्न, पेट्रोल आणि निवारा. वस्त्र तर तुम्ही नेणारच आहात, विना वस्त्र तुम्ही काय प्रवास करू नाही शकणार. तर मेन म्हणजे अन्न, पेट्रोल आणि निवारा याचं मी बायफर्गेशन तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तर मंडळी, आपला मुंबई ते अयोध्या हा प्रवास होता 1570 किलोमीटर आणि तेवढेच जेमतेम 1570 किलोमीटर येताना सुद्धा झाले. तर टोटल 3200. आणि 3200 किलोमीटरच्या राईडसाठी जेव्हा मी मुंबईपासून निघालो तेव्हा मी 3 ठिकाणी स्टे केला होता. आणि तो स्टे सुद्धा माझ्या मनाप्रमाणे, जिथे मला पॉझिटिव्हिटी जागा वाटेल तिथेच मी घेतला होता. तर जेव्हा मी मुंबईपासून निघालो तर पहिल्या दिवशी 600 किलोमीटर म्हणजे 580 किलोमीटर करून मी थांबलो होतो इंदोरमध्ये. आणि इंदोरमध्ये गुगल मॅपद्वारे जेव्हा जाल तेव्हा इंदोर सिटीमध्ये एक सर्कल येतो. त्या मेन सर्कल मधून ना तुम्हाला हायवेसाठी राईट टर्न मारायचा आहे. तर तो राईट टर्न न मारता मी सरळ गेलो, कारण मी इंदोरच्या जसं जवळ येत गेलो इंदोर सिटीमध्ये तसं मी हॉटेल सर्च केले. तर नियर बाय त्या सर्कलचे ते जेवढे हॉटेल दाखवले तर त्याच्यापैकी जे चांगलं वाटलं, चांगलं दिसलं आणि रेटिंग्स होते, तर ते हॉटेल मी चॉईस केलं. हॉटेल प्राईम स्टे करून होतं. आणि जसंच आतमध्ये गेलो तर तिथे आपली मेन म्हणजे गाडी लावायला व्यवस्थित अशी सिक्युअर पार्किंग होती. त्याच्यानंतर त्यांनी 1200 रुपये सांगितले आणि 1000 रुपये मध्ये आपल्याला एसी रूम दिला. एसी रूम याच्यासाठी की
इंदोरमध्ये थंडी नव्हती, इंदोरमध्ये इतकी थंडी नाहीये, तर एसी रूम आपल्याला व्यवस्थित असा भेटला. आणि जसंच तुम्ही पुढे जाता तर तुम्हाला नॉन एसी रूम सुद्धा चालतो, कारण पुढे थंडी वाढत जाते. एमपी नंतर थंडी जबरदस्त वाढते. त्याच्यानंतर आपण स्टे घेतला झाशीमध्ये. इंदोरमधून तुम्ही दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी 7-8 वाजता केव्हाही तुमच्या नियोजनाप्रमाणे राईड सुरुवात करता, तर टोटल 480 ते 485 किलोमीटर या दरम्यान आहे. म्हणजे आपण 500 किलोमीटरची दुसऱ्या दिवसाची राईड पकडू. म्हणजे तुम्ही संध्याकाळी एक 7-7:30 पर्यंत झाशीमध्ये पोहोचता. आणि झाशीमध्ये सुद्धा सिटीमध्ये तुम्हाला असेच हॉटेल हायवे लगत मिळून जातील. आणि मी जास्त तिथपर्यंत सिटीपर्यंत राईड नाही केली. मला आधीच व्हिडिओचं काम होतं, त्याच्यामुळे हायवेच्या आधीच मला एक चांगला मस्त असा लाईटवाला धाबा दिसला, तर तिकडे विचारपूस केली. तर 700-800 बोलत होते, तर नॉन एसी रूम आपल्याला 500 मध्ये तिथे मिळून गेली होती. नंतर आपण लखनौ मध्ये स्टे केला. लखनौ मध्ये सुद्धा जास्त होतं. लखनौ सिटी थोडी प्राईम सिटी आहे, तर तिथे तुम्ही जेव्हा हायवे लगत रूम बघता तर तुम्हाला 1500च्या दरम्यान तुम्हाला तिथे रूम भेटून जाईल. पण आपण थोडंसं युट्यूबर आहोत, व्हिडिओ बनवायचे आहे, व्हिडिओ अपलोड करायचे आहे, तर असं थोडंसं रिझन वगैरे देऊन 1000 रुपयामध्ये तिथे मांडवली केली. तर लखनौ मध्ये तेवढ्या मध्ये माझं 1000 रुपयात काम झालं. आणि दुसरं, जेव्हा अयोध्येला राहण्याचा प्रश्न मेन मोठा होता, कारण जेवढ्या पण व्हिडिओमध्ये मी ऐकलं होतं आणि इतरांकडून सुद्धा मला कळलं होतं की अयोध्येमध्ये रूमचे रेट जास्त आहेत करून. तर म्हणतात ना, जर देवाने आपलं नियोजन केलेलं असेल तर सगळं काही सुरळीत होतं. तर त्याचप्रमाणे माझ्या मित्रा थ्रू एका मित्राच्या घरी तिथे राहायची सोय झाली फैजाबाद मध्ये, तहसीनपूर या गावामध्ये. तर तिथे त्या माऊलीला मी 500 रुपये देऊ केले, कारण असे ना तसे आपण हॉटेलला 1000-2000 रुपये घालवणार होतो. आपल्यापैकी काही मदत झाली तर मी त्यांना देऊ केली. तर एकंदरीत आता तुम्हाला खर्च सांगतो. हे तर फक्त मी जाण्याचं सांगितलं, आणि येताना सुद्धा मी त्याच टप्प्याने राहत आलो. फक्त अयोध्येपासून जेव्हा निघालो तेव्हा मी लखनौला नाही थांबलो, कारण आपल्याला त्या व्हिडिओ अपलोडचं काम नव्हतं आणि एक दिवस उगाच वाढला असता. तर येताना मी डायरेक्ट अयोध्या ते झाशी, झाशी ते इंदोर आणि इंदोर ते मुंबई असा सलग 3 दिवसात 1600 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. आणि हा प्रवास जर तुमची बाईक कॅपेबल असेल, तुम्ही कॅपेबल असाल, तुमचा माइंडसेट रेडी असेल तरच करा, नाहीतर एक दिवस एक्स्ट्रा लागला तरी काही हरकत नाही, कारण सगळ्यात आपली सेफ्टी फर्स्ट आहे. तर चला, आता मी टप्प्याटप्प्याने तुम्हाला तिन्ही जो खर्च झालेला आहे, अन्न, पेट्रोल आणि आपला राहायची सोय म्हणजे निवाऱ्यासाठी किती खर्च झालाय. तर मुंबईपासून निघाल्यापासून रिटर्न मुंबई येईपर्यंत मी टोटल 17 वेळा पेट्रोल पंपला थांबलोय. टोटल 17 वेळा. म्हणजे काही वेळेला टँक फुल झाला, काही वेळेला थोडं पेट्रोल होतं त्याच्यामध्ये. तर मी एक अप्रॉक्स अमाऊंट तुम्हाला काढलेली आहे ती सांगतो. तर ती अमाऊंट आहे 7951 रुपये. म्हणजे माझा पेट्रोलचा खर्च झालेला आहे 7951, म्हणजे 8000 रुपये मला फक्त पेट्रोलसाठी लागलेत. आणि त्याच्यामध्ये जर एव्हरेज काढला तर मला 45च्या मध्ये एव्हरेज भेटलेला आहे. 44-45 असा एव्हरेज, कारण माझ्या गाडीवर कॅमेरा, ऍक्सेसरीज, कपडे वगैरे बरंच असं काय होतं, त्याच्यामुळे 2 बॅगा आणि टॉप बॉक्स पकडून त्या रुस्तमने आपल्याला 45चा एव्हरेज दिलेला आहे. आणि ते लिटरमध्ये आता तुम्ही कॅल्क्युलेट करा की किती लिटर पेट्रोल लागलेलं आहे, कारण तुमच्या गाडीनुसार ते व्हॅरी होऊ शकतं. आणि हा जो 8000 खर्च आहे, तुमची रायडिंग स्टाईल जर एकदम इकॉनॉमिकल असेल तर तुम्हाला अजून कमी मध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि जर तुमच्या गाडीचा एव्हरेज कमी असेल तर जास्त सुद्धा लागू शकतं. डिपेंड्स अपॉन किती सीसीची गाडी आहे, त्याच्यानंतर तुमची रायडिंग स्टाईल मॅटर करते या सगळ्या बेसिसवर. त्याच्यानंतर तुमच्या गाडीचं आणि तुमची गाडी किती जुनी आहे, त्याचं काम करून निघालात का, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या एव्हरेजसाठी मॅटर करतात. तर मला टोटल 45चा एव्हरेज मिळालेला आहे. आपली रुस्तमी स्कूटर आहे, बर्गमॅन, सुझुकी बर्गमॅन 125, आणि 8000 रुपये खर्च झालेला आहे. त्याच्यानंतर रूम साठी आपण किती स्पेंड केलेले आहेत. टोटल मी 6 रात्र राहिलेलो आहे. 6 तारखेला मंगळवारी, फेब्रुवारी 6 तारीख मंगळवारी निघालो होतो, आणि मुंबईमध्ये 12 तारखेला रात्री, म्हणजे मिडनाईट 12ला रात्री इथे मुंबईत पोहोचलो. तर टोटल इंदोरमध्ये 1000 रुपये, झाशीमध्ये 500 रुपये, त्याच्यानंतर लखनौमध्ये 1000 रुपये आणि अयोध्येमध्ये 500 रुपये. पुन्हा रिटर्न मध्ये आपण 500 रुपयात झाशीमध्ये राहिलो. त्याच्यानंतर इंदोरमध्ये 1000 रुपये घेतले होते, पण येताना
सेम हॉटेलला गेलो, त्याच्यामुळे अजून 200 रुपये डिस्काउंट भेटलं, तर 800 रुपयात आपलं तिथे काम झालं. तर टोटल माझा राहायचा खर्च झाला 4300 रुपये, म्हणजे 4500 रुपये तुम्ही पकडू शकता. तर तुम्हाला सुद्धा याच रेंजमध्ये 4,500 ते 5,000 रुपयामध्ये होऊ शकतं. फक्त अयोध्येचा जो खर्च आहे राहायचा तो तिथे वाढू शकतो. परंतु जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की तिथे आश्रमाच्या नियर बाय गेस्ट हाऊस पण मिळतात. 300 ते 500 रुपयामध्ये तुम्ही एक रात्र काढू शकता. म्हणजे 5 ते 6,000 रुपयामध्ये तुमची 6 ते 7 दिवसाची राहायची व्यवस्था, म्हणजे तुमची पूर्ण जर्नीची राहायची सोय होऊ शकते. त्याच्यानंतर आपण एवढे राईड करतोय, आपल्या गाडीला तर पेट्रोल लागतंय, ती तर तिचं पोट भरते. तर आपलं पोट भरण्यासाठी किती काय खर्च करायचा. आता पेट्रोलमध्ये तुम्ही पैसे कमी नाही करू शकत, बरोबर. जेवढे गाडीला खर्च लागणार आहे पेट्रोलचा तो करावाच लागणार आहे. त्याच्यानंतर राहायचा खर्च जो आहे तो थोडाफार 100-200 रुपये इकडे तिकडे निगोशिएट करू शकता. आणि खाण्यामध्ये कसं आहे ना, खाण्यामध्ये जेव्हा गरज लागेल तेव्हाच खा. म्हणजे इतर जो खर्च जेव्हा तुम्ही सोलो राईड करता ना, तेव्हा एक पॉइंट तुम्हाला सांगतो. सोलो राईड मध्ये काय होतं, तुम्ही जेव्हा दुपारी जेवायला थांबता तर तिथे सगळ्याच हॉटेलमध्ये हाफ प्लेट जास्त मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फुल प्लेट घ्यावी लागते. जिथे काम तुमचं 80-100 रुपयात होणार असतं तिथे सगळं फुल मागून आणि पोट पण आपलं त्याच्याने गच्च भरतं. त्याच्यामुळे पूर्ण अन्न आपल्या स्वतः एकट्यालाच खावं लागतं. तर हा सोलो राईडचा एक मायनस पॉइंट मी अनुभवलाय. त्याच्यामुळे 7 दिवसात जे पोट होतं ना ते थोडंसं वाढलं असं मला वाटलंय. कारण भरपेट खाऊन, म्हणजे जिकडे भूक लागेल तिकडे आपण एक प्लेट मागवतो आणि ती आपल्या एकट्यालाच खावी लागते. आणि अन्न कधी मी टाकत नाही, कारण प्रत्येक अन्नाच्या कणाला आपल्याच कष्टाचा पैसा लागलेला असतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कसं खायचं ते तुमच्यावर डिपेंडेबल आहे. सकाळी जर हेवी नाश्ता केला तर दुपारचं जेवण ते तुम्ही टाळू शकता. थोडंसं लिक्विड घेऊन, पाणी वगैरे किंवा एनर्जी ड्रिंक वगैरे घेऊन तुम्ही दुपार काढून संध्याकाळी व्यवस्थित पोट भरलत ना, तर सकाळी लवकर उठायचं असेल तर रात्री पण हेवी नाही जेवायचं, जास्त पाणी प्यायचं. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवसाची एनर्जी तुमची वाढते आणि दुसऱ्या दिवशी झोप पण कमी येते. म्हणजे हा माझा फंड आहे. मी काहीशा असं जेव्हा भूक लागते तेव्हाच खातो आणि आपल्या बॅगेत सुद्धा थोडंसं काय चटरपटर ठेवतो, तर त्याच्यामध्ये आपलं काम निघून जातं. तर टोटल मी मुंबई टू मुंबई तुम्हाला एकंदरीत खर्च सांगतो, कारण कुठे 100, 50, 80 असं मी एकदम इन डिटेल नाही जात आहे. तर जेवायचा टोटल 7 दिवसांचा खर्च 4,010 रुपये झालेला आहे. म्हणजे 4,000 रुपये माझ्या जेवणाचे झालेला आहे. तर पेट्रोलचे 8,000 रुपये, त्याच्यानंतर आपल्या राहायचे 4,300 रुपये आणि जेवायचे 4,000 रुपये, म्हणजे असा 16,300 रुपयाचा टोटल ओव्हरऑल मुंबई अयोध्या मुंबई माझा बाईक राईडचा बजेट बसलेला आहे. तर टोटल आपला एकंदरीत खर्च 16,300 झालेला आहे. आणि मंडळी खरं सांगू तर या खर्चामध्ये आपल्या सबस्क्रायबर्सनी सुद्धा मदत केलेली आहे. जेव्हा मी मुंबईपासून निघालो आणि इंदोर पासून पुढचा प्रवास जेव्हा करत होतो तेव्हा तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मला एका सबस्क्रायबरने लगेच मेसेज पाठवला की मी तुला तू देवदर्शनाला जातोयस तर माझ्याकडून ही थोडीशी फुलाची पाकळी. तर त्यांनी 500 रुपये पाठवले आणि ते बघून इतका अंगावर काटा आला ना. आणि जसं दुसऱ्या दिवशी आपले एक सबस्क्रायबर आहेत राहुल कतुर्डे करून, तर त्यांनी सुद्धा 1,000 रुपये देऊ केले की मी अयोध्येला नाही जाऊ शकत, पण माझ्याकडून हे तुमच्यासाठी, तुमच्या प्रवासासाठी एक छोटीशी भेट माझ्याकडून. अरे यार, मला म्हणजे असं अंग म्हणजे वेगळं, म्हणजे काही पैशाची अपेक्षा, पैसा तर वेगळी गोष्ट आहे, कसली अपेक्षा न करता मी निघालो होतो. परंतु देवानेच ही त्यांना बुद्धी दिली असावी की बाबा रे, याला काही ना फुलाची पाकळी स्वरूपात मदत करा. तर ज्यांनी ज्यांनी केली त्यांचे बाबा शतशः आभार आणि तुम्हाला खरंच नमस्कार. आणि तुमच्यामुळेच ही जर्नी माझी सक्सेसफुल झालेली आहे. त्याच्यानंतर आपले विश्वनाथ लोखंडे भाऊ, त्यांनी सुद्धा तिसऱ्या दिवशी मेसेज आला मला. मी जेव्हा लखनौला पोहोचत होतो, अरे टिंग 1,000 रुपये क्रेडिट झाले. शपथ यार. त्याच्यानंतर सासूबाईंनी मदत केली 1,000 रुपये, माझ्या बहिणीने 1,000 रुपये मदत केली. म्हणजे एकंदरीत जी मला मदत आली ह्या राईडसाठी ती सुद्धा तुम्हाला सांगतो. तर एकूण टोटल तुम्हाला सांगतो 4,751 रुपये ही मला या राईडसाठी मदत आलेली आहे. की आम्ही जाऊ नाही शकत पण तू जातोयस देवाच्या चरणी इतक्या लांब पाया पडण्यासाठी,
तर तुझा प्रवास सुखरूप व्हावा, तर ह्यासाठी आमच्याकडून तुला छोटीशी अशी भेट ही त्यांनी मला देऊ केली. ही मदत तर मला आलीच, ही आर्थिक मदत होती, परंतु या राईडसाठी सगळ्यात महत्वाची होती ती मानसिक मदत. आणि जे मानसिक बळ असतं ना, ते सुद्धा तुम्हाला तितकंच मदत करतं, हेल्प करतं एवढी जर्नी सक्सेसफुल करण्यासाठी. तर या संपूर्ण जर्नीसाठी जो काही मी 3200 किलोमीटरचा प्रवास केला, 7 दिवस जे काही मी राहिलो, अनोळख्या ठिकाणी राहिलो, तर मला एकदम खंबीरपणे सपोर्ट होता माझ्या बायकोचा. म्हणजे खरंच की आता सुद्धा माझ्या अंगावर काटा येतोय की की इतका सुंदर सपोर्ट, इतका सुंदर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स कोणाला भेटत असेल ते मला माहिती नाही, परंतु आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून मी तिकडे गेलो होतो, त्यासाठी मला जबरदस्त असा सपोर्ट, मानसिक आणि व्यवस्थित आर्थिकदृष्ट्या सुद्धा तिने मदत आपल्याला केलेली आहे या राईडसाठी. तर हा तू व्हिडिओ बघत असशील तर खूप खूप धन्यवाद तुझे. आणि त्याच्यानंतर आपली घरची मंडळी, आई बहीण यांचा सुद्धा जबरदस्त आपल्याला सपोर्ट, आशीर्वाद, याच्यामुळेच ही राईड आपली सक्सेसफुल झालेली आहे. तर अशाच पुढच्या राईड सुद्धा लागतील. आणि हा व्हिडिओ इतका मोठा बनवण्याचं कारण म्हणजे मी आयुष्यातली जी मी पहिली पायरी चढलो इतका लांब प्रवास करण्याची, म्हणजे जी मी जिद्द चिकाटीने जो निर्णय घेतला आणि तो एकदम सक्सेसफुल रित्या झालेला आहे. आणि माझे व्हिडिओ बघून काही जण निघण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांची सुद्धा जर्नी सुखरूप व्हावी हीच त्या रामलल्लाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. तर असाच काही सपोर्ट केव्हाही तुम्हाला इन जर्नी इन रूट लागला तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता. आणि अजूनपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला रिप्लाय केलेत, मेसेज केलेत, त्यांना वेळोवेळी मेसेजचा रिप्लाय देण्याचं काम सुद्धा, मी कुठेही असो, मी काही काम करत असो, मी जसा जमेल तसा योग्य तो रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. आणि या बऱ्याच जणांनी अनुभवलं सुद्धा आहे. काही जणांनी माझी बर्गमॅन गाडी बघून की ती सक्सेसफुल आहे की नाही मला त्याबद्दलचे प्रश्न विचारून त्यांनी सुद्धा 3-4 सबस्क्रायबर्सनी आपल्या सुझुकी बर्गमॅन घेतलेली आहे. तर आणि घेतल्यानंतर जे जे फोटो पाठवतात फॅमिली सोबत हार घातलेले, ते इतकं समाधान वाटतं ना, म्हणजे मी काहीतरी एक मध्यम वर्गातला मुलगा काहीतरी करतोय आपल्या मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी. किंवा आपले जे मराठी बांधव आहे, जे मी मराठी मोटो ब्लॉगिंग करतोय, कारण इतर भाषेत सुद्धा आपण करू शकतो, मी हिंदी इंग्लिश दोन्हीमध्ये करू शकतो, परंतु कसं आहे ना, जी आपल्या मातृभाषेवर आपलं जे प्रेम आहे आणि ते आपल्याला जे लहानापासून जे आपण शिकत आलेलो आहे, तर त्याचा पुरेपूर फायदा घेऊन हे जग तुम्हाला संपूर्ण आपल्या भाषेमधून दाखवण्याचा प्रयत्न हा माझा आहे आणि तो पुढेही चालत राहणार आहे. तर हा व्हिडिओ बराच मोठा होतोय. तर मंडळी, ज्यांनी ज्यांनी मला ह्या राईडसाठी सपोर्ट केला आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, आणि अशाच जेव्हा पुढच्या राईड येतील, पुढची काही जी आपली स्वप्न आहेत ती या 2024च्या वर्षात मला पूर्ण करायची आहे. तर आता संपूर्ण माझा बजेट मी तुम्हाला सांगून झालेलो आहे. टोटल आपला 16,300 खर्च झालेला आहे. तर हा पॅकेट स्वरूपातला प्रसाद जो आहे तो मी आपल्या 3 सबस्क्रायबर्सना कुरिअर करणार आहे. एक तर प्रदीप पावसकर सर, त्याच्यानंतर राहुल कतुर्डे आणि विश्वनाथ लोखंडे सर. तर ह्यांना मी हा प्रसाद देऊ करणार आहे आणि त्याच्यासाठी प्रॉपर असं कुरिअर सुद्धा मी करणार आहे. त्याच्यानंतर हा मी एक सासूबाईंसाठी घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपल्या रेश्मा बहिणीसाठी, आणि हा जो सुटा प्रसाद थोडासा घेतलाय तो आपल्या घरच्यांसाठी होणार आहे. तर मंडळी, इतरांनी राग मानू नका की आम्हाला प्रसाद नाही भेटला. तर असं काही नाही की ज्यांनी मदत केली किंवा ज्यांनी आपल्याला जी काही थोडीफार मदत केली त्यांच्यासाठीच मी हे पाठवतो असं नाही, पण जे एक असतं ना मनातून जेव्हा जे येतं तेव्हा ते करणं योग्य असतं. तर त्यासाठी ज्यांनी आपल्या या देवकामासाठी मला हातभार लावलेला आहे तर त्यांना हे देणं माझं कर्तव्य आहे. तर इतरांनी राग मानू नका. 21 तारखेला माझी आणि अन्वीची लग्नाची 7वी अॅनिव्हर्सरी आहे. तर आम्ही बरेच 3-4 वर्ष कुठे बाहेर प्लॅन आउट केला नव्हता, तर म्हटलं यावर्षी आपण डायरेक्ट रायडिंग प्लॅन करूया. आणि तो कुठे जाणार आहे, 2500 किलोमीटरची राईड होणार आहे आणि त्याचे सुद्धा 4 ते 5 म्हणजे 6 एक व्हिडिओ येतील. तर त्या व्हिडिओजना सुद्धा तुम्ही असाच एक मस्त सपोर्ट द्या. आणि ही आमची कपल राईड असणार आहे, नवरा बायकोची, त्यामुळे तुमच्या सपोर्ट शिवाय हे काही शक्य होणार नाही. तर आपल्या व्हिडिओजना जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, या व्हिडिओमधून घेतो तुमचा राम राम आणि सगळ्यांना सेफ काळजी घ्या आणि काळजीपूर्वक राईड करा आणि प्रॉपर गिअर्स, तुमचे रायडिंग गिअर्स घालून
प्रॉपर राईड करा, जी काही लॉंग राईड कराल. आणि हे जे माझे काही व्हिडिओज होते ते तुम्हाला उपयुक्त ठरले असं मी मानतो, समजतो. आणि या व्हिडिओमधून मी जे काही तुम्हाला एक्सपेन्सेस सांगितले आहेत ते सुद्धा तुम्हाला पटले असतील असं मी गृहीत धरतो. आणि या व्हिडिओला शेवटी रामराम करतो. तर चला, सियावर रामचंद्र की जय आणि जय श्रीराम.